वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात माजी खासदार भावना गवळी महायुतीतून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर त्यांच्यासमोर विद्यमान आमदार अमित जनक यांच्यासह माजी खासदार भाजपचे बंडखोर उमेदवार अनंतराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज ठेवलाय। त्यामुळे मतदारसंघात तिरंगी लढत आहे। त्यामुळे मतदारसंघातील जनतेचा कौल कुणाला मिळालाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी। विधानसभेसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि आता सर्व नागरिकांना वेध लागले ते निवडणुकीच्या निकालाचे। त्यातच मी आहे सध्या या वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये। एकंदरीत जनतेचा कौल कोणाच्या बाजूने मिळणार आहे हे आपण जाणून घेऊया, बातचीत करूया। रिसोड येथील नागरिक आहेत आपल्यासोबत। दादा, काय सांगसाल, कुठले प्रमुख मुद्दे आहे व कोण निवडून येणार यावेळेस, भाऊ की ताई? महाविकास आघाडीचे उमेदवार अमित भाऊ जनक हे यावेळेस नक्कीच निवडून येतील, कारण की त्यांच्या पाठीमागं शेतकऱ्याच्या वेदना घेऊन शेतकरी त्यांच्यासोबत गेलेला आहे। कोण येणार निवडून? कोण येऊ शकते? कोण, ताई की भाऊ? भावनाताई गवळी येऊ शकतात। आता जनतेने ठरवलेलं आहे कोणाला वोटिंग करायची आणि कोणाला नाही करायची। जनतेनं जे करायचं ते करून टाकला, आता जे व्हायचं ते होईल। जे ज्यानं चांगला काम केला ते निवडून येईल। त्यावेळी विजयजी मला अनंतराव देशमुखच्या गळ्यात पडेल असं खात्री वाटायला लागली मला। आम्हाला तर वाटतं अपक्ष निवडून येणार। अनंतराव देशमुख? हां, नाही, अपक्ष अनंतराव भाऊ तिसऱ्या नंबरवर राहतील माझं विश्लेषण। कोणते भाऊ राहतील तिसऱ्या नंबर, अमित भाऊ की अनंतराव भाऊ? अनंतराव भाऊ। आता सध्या तरी सांगता येत नाही, पण काट्याची टक्कर आहे भाऊ आणि ताईमध्ये। आता हे लाडक्या बहिणीचं काढलेलं आहे ताईने आणि त्यानुसार लोकांना पैसे मिळाले, ताई असू शकतात। आणि भाऊचं कसं आहे, भाऊचं तर हे पहिल्यापासूनच भाऊचा प्रभाव जास्त आहे, तर यामध्ये काट्याची टक्कर आहे, काही सांगता येणार नाही। आम्हाला असं वाटते की यावेळेस मतदारसंघाच्या विकासासाठी अनंतराव देशमुख हे अपक्ष उमेदवार निवडून येतील। एकंदरीतच जनतेचा कौल आपण जाणून घेतलेला आहे। या तिन्ही जे उमेदवार आहेत यांच्या बाजूने त्यांनी कौल दिलेला आहे, तर नेमकं विजयाची माळा कोणाच्या गळ्यात पडणार हे आपल्याला येत्या 23 तारखेलाच कळणार आहे। गणेश मोहोळे, झी मीडिया, रिसोड, वाशिम।